नाही. मग सासू बंधनं टाकती आणि सुनेला बंधनं नको आहे. सोपं आहे. सासू बंधनं टाकती आणि सुनेला बंधनं नको आहे. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा, मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. आता बऱ्याच जुन्या बायांच्या कपाळाला मोठं कुंकू आहे. आता मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? आमची आई पण लावती. मला एवढं कुंकू कशाला लावती? अरे म्हणे कुंकू ही धन्याची निशाणी आहे आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा प्रामाणिक भाव आहे. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीन पाहावं लागतो धनी कपाळावर आहे का नाही. पण त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, कधी कधी आरशाला चिटकलेला असतो, कधी परसला वरून चिटकलेला असतो. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. ती पाहिजे तेव्हा काढतीन, चिटकून देते, पुन्हा वाटलं की मनावर इथं आणून ठेवती. बरोबर आहे ना? बरं, एवढ्यापर्यंत ठीक आहे. धनी सुद्धा काही ठिकाणी मॅचिंगचा झाला. तुम्ही अशा मोठ्या शहरामध्ये जा, मुंबई पुण्यासारख्या, मॅचिंगचा धनी सापडन तुम्हाला. जशी साडी तसाच ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशाच बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाची वेळ झाली. अरे म्हणलं लग्नाची वेळ झाली, लवकर लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. धल्लीच ना, नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं रुसायला काय झालं? लग्नाचा वेळ झाला, पोरायनं साडी राणी कलरची आणली म्हणे आणि ब्लाऊज पीस दुसऱ्या कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं या वयात काय करायची मॅचिंग? मला का जीव नाही का? एका पोराला म्हणलं जाय बा आण ते राणी कलरचा ब्लाऊज पीस. आणला एकानं, दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं तिथं, तुम्ही वाढून मागा ना. हां जाऊ द्या, हां लक्ष द्या, घाला म्हणे तिच्या मड्यावर, लक्ष देऊ नका. हे आमच्यातलं होतं जरा आतलं. घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. दिला म्हातारीच्या हातात. हसली म्हातारी. म्हणलं झालं का मॅचिंग आता? म्हणे हो, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? त्याला काही लिमिट आहे का नाही? अरे मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. माणसं घर बदलतात, गाडी बदलतात, मोबाईल बदलतात, कपडे बदलतात, तरी सुखी राहत नाही, स्वभाव बदलत नाही. या महाराष्ट्रात एकही कीर्तनकार, कलाकार, गायक, वादक माझा विरोधक नाही महाराज. आणि करत असेल तर मग तो महाराजच नाही. लक्षात ठेवा बरं का. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होता असतो. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराते हुए जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. नाही कळलं तरी वाजवा, हे बी संकटच आहे. विठाला शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता का? हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही माँसाहेब जिजाऊची कृपा, नंतर छत्रपतीची कृपा. अरे नावी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव द्यावा. राजे तुमची स्वराज्याला गरज आहे, त्यासाठी मी मरायला तयार आहे. म्हणून म्हणतात होते जिवाजी बोला, म्हणून वाचले. अरे छत्रपतीसाठी जीवा महालानं जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. नेहमीच म्हणत काय कर्तृत्व आहे आपलं बघा. महाराज ही स्पर्धा, मरणाची स्पर्धा करायची छत्रपतीसाठी. लक्षात ठेवा. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला, एवढं मी गॅरंटीनं सांगेन. आज पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. अरे कीर्तन व्हायला लागले हे उपकार शिवाजी महाराजाचे. नाही तर आपल्याला परवानग्या काढावं लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं. बरोबर आहे ना? हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजाचे. पण हे रत्न मिळालं कुणामुळं? माँसाहेबाच्या संस्कारामुळं. म्हणून एक बोलू तुम्हाला, पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. संस्कार महत्वाचे आहे ना.
नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. विठाला विठाला. लहानपणापासून मासाहेबानं तसे संस्कार टाकले होते, बरोबर आहे. आणि आपल्यावर संस्कार आहे ते विषयाचे. लहानपणापासून संस्कार आहे विषयाचे. म्हणून देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. महाराज म्हणतात माझं चित्त प्रपंचापासून थोडं बाजूला कर आणि ते तुझ्या चरणावर. माझे हरे रुते राहो, तेथे माझे हरे रुते, माझे हरे रुते राहो, तेथे माझे हरे रुते राहो. समचरण दृष्टी विटेवरी राजी, हो समचरण दृष्टी विटेवरी राजी, हो तेथे माझे हरे रुते राहो, तेथे माझे हरे रुते राहो, रुते राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझे हरी वृत्ती राहू. बस तिथं माझी वृत्ती राहिली पाहिजे. मनात देवाला विनंती करावं लागेल. पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. लक्षात येते माझं बोलणं. गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. म्हणून हे 50वे वर्ष आहे. 50 तरी माळकरी झाले पाहिजे. या उत्सवात 50 तरी माळकरी झाले पाहिजे, तर एवढ्या खर्चाचा फायदा आहे. नाही तर तुम्हाला पैसे जास्त झाले का आम्हाला कमी झाले? बोला, हे करायचे कशासाठी एवढं मोठं? हा एवढा मोठा जर उत्सव करायचा असेल, किमान 50 तरी माळकरी शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी झाले पाहिजे, तर याला किंमत आहे. आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे महाराज, आठवणीत राहील. जसं सप्त्याचं सुवर्ण महोत्सवी आहे वर्ष आहे ना, तसं आपल्या जीवनाचं बी माळ घातल्यावर सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत आसे, तिष्ठत आसे. तुळशी पाशी वनमाळी सदा दिसत असे. पण हे बंधन नको आहे ना. काय म्हणतात, वर्गणी 5 नाही 10,000 सांगा, पण त्या माळीचं बोलू नका. वर्गणी सांगा. वर्गणीच म्हणता का तुमच्या इकडं? का पट्टी काय म्हणतात? वर्गणीच ना. वर्गणी सांगा, पण त्या माळीचं बोलू नका म्हणतात. बंधन नकोय ना. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? नाही. आपण हसत मुखानं सामोरं जावं, ही जीवन जगण्याची कला आहे. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. लक्षात ठेवा. संकट येत राहतात, त्याला सामोरं गेलं पाहिजे महाराज. लक्षात येते. मॅचिंग आवडते ना. आता बंधन नको आहे. दुसरं कारण बंधन. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पहावया गेलो. बोला, देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना. माणसं चपला चोरायच्या सोडत नाही. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. बरोबर आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. हा देश बदलावा असं सगळ्याला वाटतं, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. बरोबर आहे ना. पुन्हा एकदा ऐका. देश बदलावा असं सगळ्याला वाटतं, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. आहे का? माणसं 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन आंघोळीला जातात. स्वभाव कसा आहे बघा.
आणि किती गरीब असो श्रीमंत असो 1 रुपयाची शॅम्पूची पुडी पण आखी लावत नाही, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो अशी भिंतीला उभी करून, नाही तर त्या साबणीच्या खोक्यात. बरं ती हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो, याच्यासाठी केला होता अट्टहास. बरोबर आहे ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे बास. मग ते पोटाने दाबतो, अर्धी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, आणि 300चा खंबा एका दमात हाणतो, अजिबात उद्याचा विचार करत नाही. मग आता हे 1 रुपयाच्या पुडीचा गॅप एवढा भरून निघणार आहे का? स्वभाव आहे माणसाचा. मन देवाकडे गेलं की देवाचं होतं, त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. लक्षात ठेवा बरं का. म्हणून देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. या मनाला देवाचं भजन करायला सांगा, पण ऐकत नाही महाराज हे मन. मग आता तुका म्हणे तू राख मनेरी. बास बाकीच्या गायी आम्ही ओळतो, पण मन रूपी गाय तुम्ही ओळा. माझे चित्त तुझे पायी, राही आईसे करी काही. दरोनिया बाही भवा तारी दातारा. म्हणून देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुला विनंती आहे, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. पुत्र टाळ्या वाजवा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बघा पहिलं उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं. माया हो, वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. पहिलं प्राधान्य मोदी साहेबांनी तुम्हाला आता आरक्षण दिलं. संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. वेळोवेळी संप्रदायानं पहिलं प्राधान्य महिलेला दिलं. आपुलिया हिता बोला जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. पहिल्यांदा माता मग पिता, कुळी कन्या मग पुत्र, तुम्ही संत माय मग बाप कृपावंत, मातृदेवो नंतर पितृदेवो. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता राम, राधे लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप, अगोदर मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. बर मंदिरात जा, सगळे बायाचेच काम. मंदिरात गेल्यावर काय करावं लागतं? पूजा बायाच. मग काय करावं लागती? आरती बायाच. तिथं जाऊन काय? साधना बायाच. मंदिरात जाऊन काय देवाची करावं लागती? भक्ती बायाच. पूजा आरती भक्ती साधना सगळं महिलांचेच नाव आहे का नाही? माणसाजवळ सगळं महिलांकडेच आहे का नाही? म्हणून पा ये पहिली पगार बी महिलांनाच आहे. पहिली पगार बी महिलांनाच आहे ना. ह्या मुख्यमंत्र्याच्या कोण आहे? नाही बहिणी नाही, लाडक्या बहिणी. बरोबर आहे ना? लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना? लाडकी लेक मी संताची. पहिली पगार महिलांना. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या. सरकारी पगार आहे ना तुम्हाला. फक्त यायचा एक गोंधळ झाला. मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. याय ना आधार कार्डवर काय केलं? ते वय 65चं किती केलं? 75. आता कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, तोंडावर वळ्या कशा पाडून घ्यायच्या? तोंडावर बी वय दिसलं पाहिजे ना. मग तो एसटीत बसल्यावर मजा येते प्रकाश बा. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही का?
त्याला कळतं ही 75 नाही. मग तो उलट बोलतो त्या ताईला, ताई खरं आहे हे कार्ड, ताई खरं आहे हे कार्ड. तिला कळतं हे खोटं, याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडा आहे का लिहाल, बापाची एसटी असल्यावर नाही करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट. मग जळाले का डोळे तुये, चल फाड. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास यायचा सुरू झाला. त्या लालपरीचा, एसटी लालपरी म्हणतात ना, मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले उबदले मिले ऐसे गे. अरे अरे असंच असतं ते. जमलं ना तुम्हाला बरोबर आहे का? जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दूर बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता. विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला आहे म्हणून पहिलं उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? मी सांगेल, ए बाळा ओ शांत बसा, ऐ शांत बसा बाळ. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. मी सांगू तुम्हाला, बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे प्रकाश बुवा, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही बरं का. चेहरा पाहिल्यावर जगात प्रेम करणारे खूप माणसं मिळतील, असे गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. पण ऐका, आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. जगाच्या पाठीवर जन्माला आल्यानंतर प्रेम करणारे खूप लोक आहे, पण जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस आपल्यावर प्रेम करणारी एकमेव व्यक्ती आहे, तिचं नाव आई आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, 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 माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं? सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. मी सांगू तुम्हाला, या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात हा. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो.
एक तर मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. अजून सांगू तुम्हाला, घरात जी भाजी बनते ना, भाजी ती आईच्या आवडीची कधीच नसते. मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, बरोबर आहे ना. तुम्ही सांगायची आणि त्यानं भाजी बनवायची. आणि आयुष्यभर, एक दिवस नाही हा, आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना, तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे. अजून सांगू, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची, पगारवाढीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला उन्हाळी सुट्टी नाही, तिला दिवाळीची सुट्टी नाही, तिला रविवारी सुट्टी नाही, तिला शनिवारी सुट्टी नाही. तिला लाल आकडा असला की ओव्हर टाईम आहे, डबलनी काम आहे. हे मायलाच आहे, लक्षात ठेवा बरं. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. अरे आपण एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ पाहिला जापानमधला. एका वानराच्या पिलाची आई वारली आणि त्याचा स्वीकार कोणी करत नव्हतं. तर त्या प्राणी संग्रहालयावाल्यानं एक भावलं त्यांच्या समोर टाकलं आणि त्या भावल्याला आई समजून तो व्हिडिओ जगभर व्हायरल झाला बरं. ज्याला बोलता येत नाही त्यानं मायेची किंमत जगाला कळून दिली. मला बोलता येत नाही त्याला. मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव माय आहे. किती मोठे वा, घरी गेल्याबरोबर तोंडावरून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात कोणी करणार नाही. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ नहीं मिलती. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या माईला नाही आणता आलं, गेलेल्या आईला नाही आणता येणारा. लक्षात ठेवा. मी सांगेल, या जगाच्या पाठीवर बरं तिचा स्वार्थ लेकराकडून काहीच नाही. हा काय स्वार्थ आहे तिचा. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाये याती कुळाचा विचार, न पाये याती कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दन पाय वंदितसे. न पाये याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाये याती कुळाचा विचार. आपल्या जीवनात दोन आई या, एक आपली जन्म देणारी आणि दुसरी आपल्या जगण्याला अर्थ देणारी. बरं, जर ज्ञानोबा नसते आपल्या जीवनात आपण कुठं असतो महाराज. कधीतरी स्वतःला प्रश्न विचारावर, जर माऊली नसते तर मी कोण असतो. फार छोटा प्रश्न आहे पण अर्थ खूप मोठा आहे. माझ्या जीवनात जर ज्ञानोबा राय नसते तर मी कोण असतो याचा विचार करा. हे ज्ञानोबा रायाने केलेली कृपा आहे.
ते सांभाळो माय महाराज, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेस. हे मायनच करू जाणं, लेकरू सांभाळू जाणं मायनच. त्या दिदीनं मग अशी त्या बाळाला तिकडं वॉशरूमला घेऊन गेली. बघा बरं का, हे मायला कीर्तनही ऐकायचं हा पहिला मुद्दा, आणि लेकरू सांभाळायचं हा दुसरा मुद्दा. बरं त्यानं गोंधळ केला तर महाराज काही म्हणतील का, ही भीती अंतकरणात. ते शांत बी बसलं पाहिजे. आपल्याला कीर्तनही ऐकायचं, ही कला मायकडंच आहे. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख असतं का? ते लेकरू रडायला लागलं ना तर शांत करावं आईनेच. माणसाकडून ते शांत होत नाही. आई त्याला जवळ घेते आणि कसं करते, अल हुलुलुलुलु. कोणत्याच डिक्शनरी ते शब्द नाहीत. मातेची आची ती अवघी पालकाची व्याप्ती. देह विसरा तुला जवळी घेताची न गेला. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला. त्या लेकराला जवळ घेतलं की तिचा थकवा सगळा निघून जातो बरं का. एक बोलू तुम्हाला, बाप मेला तानात म्हणत नाही, पण माय मेली तानात म्हणतात. बाप मेला त्या लेकराला अनाथ नाही म्हणत हा, पण आई मेली की त्याला अनाथ म्हणतात. आई गेली ना त्याला अनाथ म्हणतात हा. लक्षात ठेवा, हे मायनस सांभाळू जाणं. पूर्वीचा काळ आठवा ना, किती त्रास. पहिल्यांदा ते मिक्सर नव्हते आहे ना मायाव, तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटाय. पाटा कळतो ना तुम्हाला, पाटा वरवटा. आता मी पार लांब आलोय माझ्या गावापासून, काही शब्द तुम्हाला कळतील ना कळतील मला शंका. पाटा वरवटा कळतो ना. मग बघा आता ती बाई पाट्यावर अशी चटणी वाटत असते हा, आणि तिची चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, चड्डी हातात आवाज येतो, मम्मी झाली. कळलं तुम्हाला, मम्मी झाली. आता बघा हिची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते पोरग शी करून बाहेर उभं आहे. ती माय काळजी किती करते बघा. नवऱ्याला म्हणते ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. नवरा म्हणतो पागल आहे का तू, संगीत इशारा दे मी. ती म्हणते अहो मला माहीत आहे, ती म्हणते अहो मला माहीत आहे तुम्ही संगीत इशारा दे, पण ते लेकराची बाळूची तेवढी शी धुवा. तो म्हणतो तुला काय झालं धुवायला. अहो रोज मीच धुते ना, मग आज काय झालं. ती म्हणते अहो कसं कळत नाही तुम्हाला, चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हातानं लेकराची शी धुवू का. माझे हात चटणीचे म्हणून म्हणलं तुम्ही त्याची शी धुवा. किती काळजी बघा. हात चटणीचे म्हणून त्या माईनं त्याची शी धुतली नाही, तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई याच्या ध्यानात राहिली असती. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हे माय न करू जाणं. बरं लेकराला काजळ घालताना ते काजळ लेकराला आवडतं का, आवडतं का. ते लात मारतं, मान फिरवतं, असं करतं असं, तरी पण आई पटकन डबीत बोट बुडवते आणि त्याच्या डोळ्यात अशी पटकन काजळ घालते. जसे आपल्या